पश्यामि इति चालू करोतु, प्रारम्भं करोतु। रेकार्डिंग आरब्धम् इदानीं। रेकॉर्डिंग आरंभः भवतु। हा, तर्हि कथेचं नाव आहे नष्टः पिष्टघटः। पंचतंत्र कथेच्या पुस्तकातील ही तिसरी कथा। कस्मिंश्चित् नगरे कश्चन दरिद्रः ब्राह्मणः वसति स्म। सः भिक्षाटनेन जीवनं करोति स्म। कदाचित् सः पिष्टेन पूर्णम् एकं घटं प्राप्तवान्। घटं नागदन्ते अवलम्ब्य तस्य अधः उपविश्य सः एकदृष्ट्या घटमेव पश्यति स्म। एकदा रात्रौ सः चिन्तितवान्, यदि देशे दुर्भिक्षः भवेत् तर्हि एतस्य 100 रूप्यकाणां मूल्यं भवेत्। अहम् एतत् विक्रीय तेन धनेन अजद्वयं क्रेष्यामि। कालान्तरे तेन अजसमूहः एव भविष्यति। अनन्तरम् अजसमूहं विक्रीय धेनुः क्रेष्यामि। वेद स्क्रीन उपरि करोतु किञ्चित्। द्वितीयः हरि ओम वेद। हाँ, उपरि करोतु स्क्रीन। दृश्यते? हाँ, स्क्रीन उपरि करोतु। कृतवान् अहं। न, तत्रैव स्थगितं जातं कदाचित्। एकं निमिषः। एकं निमिषः, अहं पुनः प्रारम्भं करोमि। दृश्यते वा? आम्, चल पुनः गतं भोः। हाँ, दृश्यते अधुना। तर्हि एकवारं पश्यन्तु। एकदा रात्रौ सः चिन्तितवान्, यदि देशे दुर्भिक्षः भवेत् तर्हि एतस्य 100 रूप्यकाणां मूल्यं भवेत्। तदा अहम् एतत् विक्रीय तेन धनेन अजद्वयं क्रेष्यामि। कालान्तरे तेन अजसमूहः एव भविष्यति। अनन्तरम् अजसमूहं विक्रीय धेनुः क्रेष्यामि। अनन्तरं ताः विक्रीय महिषीः, ताः विक्रीय अश्वान् च क्रेष्यामि। तान् अपि विक्रीय यथेष्टं धनं सम्पादयिष्यामि। बृहत् गृहं निर्मापयिष्यामि। कश्चित् ब्राह्मणः आगत्य रूपवतीं स्वकन्यां मह्यं दास्यति। अनन्तरं मम पुत्रः जनिष्यते। देवशर्मा इति तस्य नामकरणं करिष्यामि। तदा सः जानुभ्यां चलितुं समर्थः भविष्यति। तदा अहम् अश्वशालायां पुस्तकं पठिष्यामि। तदा देवशर्मा जानुभ्यां चलन् मम समीपम् आगन्तुम् उद्युक्तः भविष्यति। तदा तं बालं ग्रहीतुं तस्य मातरम् आज्ञापयिष्यामि। यदा सा मम वचनं न श्रोष्यति
तदा अहं कोपेन पादप्रहारेण तां दण्डयिष्यामि इति। एवं चिन्तयन् सः पादप्रहारं कृतवान् एव। तेन पूर्णः घटः पतितः भग्नः च। नागतवतीं चिन्ताम् असम्भाव्यां करोति यः स एव पाण्डुरश्येते देवशर्म पिता यथा। यामध्ये उच्चारण कळले का तुम्हाला कथेचे? हो मॅम. हं? कोणाला काही समस्या आहे का उच्चारणामध्ये? एखाद्या शब्दाचं उच्चारण कळलं नाही? महोदय ते समजतंय कारण ठीक महोदय, आहे, पण परंतु आवाज अर्थ खरखर सांग. येतोय. नाही, असंभाव्यां करोति यः. आवाज एकदम क्लिअर आहे मॅम. क्लिअर आहे ना? हा हा. हा. वेद आता पहिलं पान दाखव बेटा स्क्रीन मध्ये. हरिओम वेद. दृश्यते वा कृतवान् अहम् न दृश्यते भोः. एकं निमेषः। दृश्यते वा? अस्तु, हा दृश्यते दृश्यते. आता आपण अर्थ बघूया. नष्टः म्हणजे नष्ट झाला, नष्ट हो गया. पिष्ट घटः, पिष्ट माने पीठ. हा, पिष्ट माने पीठ, घट माने घडा, माठ. तर पिठाचा जो घडा आहे किंवा पिठाचं जे माठ आहे ते नष्ट झालं, असं या कथेचं शीर्षक, त्या शीर्षकाचा अर्थ कळला का? म्हणजे काय? पिष्ट म्हणजे पीठ, पीठ गव्हाचं पीठ. गव्हाचं पीठ. घट म्हणजे घडा, माठ. ठीक आहे. हा, तर पिठाने भरलेला घडा नष्ट झाला. स्क्रीन बरोबर दिस, हा आली, ठीक आहे. तर पिठाने भरलेला घडा नष्ट झाला. गेहूं का जो पाउडर है, चूर्ण है, उससे जो भरा गेहूं हुआ का घड़ा था, वो गेहूं के आटा, जो आटे से भरा जो घड़ा है वो नष्ट हो गया। ठीक है, तो गेहूं के आटे से भरा हुआ घड़ा नष्ट हो गया, ऐसा इसका शीर्षक है. ठीक है. कस्मिंश्चित नगरे, पुण्या एका नगरामध्ये, कश्चन दरिद्रः ब्राह्मणः वसति स्म. कोणीतरी दरिद्र ब्राह्मण म्हणजे गरीब ब्राह्मण वसति स्म, राहत होता. किसी एक नगर में कोई एक गरीब ब्राह्मण रहता था. वसति स्म यानी रहता था. दरिद्र माने गरीब. हाँ, तो कोई एक गरीब ब्राह्मण रहता था. सह भिक्षाटनेन जीवनं करोति स्म. सह दरिद्रः ब्राह्मणः, वो जो गरीब ब्राह्मण था वो भिक्षाटन से अपना जीवन करता था, माने अपना जीवन जीता था. तो जो गरीब ब्राह्मण होता तो भिक्षाटनेन, भिक्षा अटनेन म्हणजे भिक्षेकरिता फिरत फिरत म्हणजे फिरता फिरता आपलं जीवन यापन करत होता. कदाचित सह पिष्टेन पूर्णम एकम घटम प्राप्तवान. कदाचित तरी सह पिष्टेन पूर्णम एकम घटम प्राप्तवान, तो पिठाने भरलेला एक घड़ा प्राप्त करतो. कदाचित वह जो ब्राह्मण है वो आटे से भरा हुआ एक घड़ा प्राप्त करता है. एक बार उसने घड़े को प्राप्त किया, आटे से भरे हुए घड़े को प्राप्त किया. प्राप्तवान माने प्राप्त किया, प्राप्त केलं.
तं घटं नागदन्ते अवलम्ब्य तस्य अधः उपविश्य सः एकदृष्ट्या घटमेव पश्यति स्म. तं घटं, त्या घड्याला, त्या माठाला, नागदंते अवलंब्य, नागदंतावर लटकवून. आता नागदंत काय आहे? कोणाला माहिती आहे का नागदंत? वो जो पिक्चर में दिख रहा है वैसा घड़े को लटकाया. मराठी भाषेत त्याला शिक म्हणतात मॅडम. काय म्हणतात? शिक म्हणतात, शिक. शिक्यावर टांगलं, हो ना? हा हा, राईट. शिक म्हणजे काय आहे नेमकं? तर आधी काय होतं, जुन्या काळामध्ये, आधीच्या काळामध्ये भिंतींमधनं असं एक काहीतरी लाकडाची अशी खुंटी काढली जायची. खुंटीवर आपण एखादी वस्तू लटकवू शकत होतो, हो ना? त्याला नागदंत असं म्हणतात, जसं चित्रामध्ये दाखवलेलं आहे, हो की नाही? हा, तर तम घटम, त्या घड्याला, नागदंते म्हणजे नागदंतावर, म्हणजे त्या खुंटीवर, अवलंब्य लटकवून. अवलंब्य या ठिकाणी लंब धातू, उपसर्ग आणि ल्यबंत असं हे रूप आहे. अवलंब्य म्हणजे त्या घड्याला त्या नागदंतावर लटकवून, तस्य अधः, त्याच्या खाली, उपविश्य बसून. उपविश्य हे सुद्धा एक ल्यबंत रूप आहे. उपविश्य बसून सह एकदृष्ट्या घटम एव पश्यति स्म. तो एकदृष्ट्या म्हणजे काही विचारायचं असेल तरच आपला आवाज अनम्यूट करा, अन्यथा म्यूटच ठेवा. चला, कोणाला काही विचारायचं आहे का? तम घटम नागदंते अवलंब्य, त्या घड्याला त्या नागदंतावर म्हणजे खुटीवर लटकवून, तस्य अधः, त्याच्या खाली म्हणजे त्या नागदंताच्या खाली, जिथे घडा अटकवलाय त्याच्या खाली, उपविश्य बसून, सह ब्राह्मण, तो ब्राह्मण, एकदृष्ट्या एकटक, घटमेव पश्यति स्म, त्या घड्यालाच पाहत होता. उस घड़े को खूंटी पर टांग कर वो तस्य अधः, वो ब्राह्मण जो है उसके नीचे, अधः माने नीचे, उपविश्य बैठकर, सह एक दृष्टिया, सह ब्राह्मण, वो जो ब्राह्मण था, एक दृष्टिया, एक टक, एक जैसा, बिल्कुल अपनी नजर ना हिलाते हुए, एक टक उसी की तरफ उस घड़े को ही देख रहा था. इतना समझा है क्या? हाँ मैम. मराठीमध्ये समजलंय का सगळ्यांना? हो मॅडम, समजलं. पुढे बघ, पुढला स्क्रीन, हा, दुसरं पेज दाखव, थोडं वर कर वेद पेज. हा, एकं निमिषं करोमि. स्क्रीन दृश्यते? चालेल बेटा, झालंय तेवढं. हो दिसते. झालंय, दिसते स्क्रीन सगळ्यांना? ठीक आहे. एकदा रात्रौ सहज चिंतितवान, एक वेळा रात्रीला तो विचार करायला लागला. तो कोण? तो ब्राह्मण, सह ब्राह्मण. एकदा रात्रीला तो ब्राह्मण विचार करायला लागला. स्क्रीन जरा हे झाली रे, स्पष्ट दिसत नाहीये बघ. स्क्रीन हल गई है थोड़ी सी. हा, वेद स्क्रीन बरोबर कर ना, थोडी हल्ली आहे ती. आज एक्चुअली वेद भैया का थोड़ा सा नेटवर्क इशू आ रहा है. बोल रहे थे हर्षल जी? आज उनका थोड़ा सा नेटवर्क इशू आ रहा है. अद्य न सर्वत्र नेटवर्क इश्यू अस्ति वा?
शिक्षावर्गेण अपि नेट्वर्क् इश्यू अस्ति। अहम नहीं पाठयामि आपकी तरफ से आ रहा है। मेरी आवाज आ रही है क्या क्लियर? आपकी आवाज एकदम क्लियर है मैम। अहं है ना? और मैं भी दृश्यते वा? क्लियर आपकी कर आवाज रही हूँ। दृश्यते वा? चलो कोई बात नहीं, अभी देखते हैं, अगर होता है तो ठीक, या फिर मैं ही आपको अभी कथा सुना दूंगी। समझ लीजिए अभी। पक्का पक्का। ठीक है, एक बार देखते हैं, ट्राय करके होता है तो ठीक, झालं तर बघूया. वेद होता है का एकदा बघ बरं बेटा. या फिर मैम आप एक काम कर सकते हो, आप है ना उसकी फोटो ले लीजिए और आप आपकी तरफ से स्क्रीन पे डाल दीजिए फोटो। वैसे भी एक ही पेज बचा है हमारा पीछे का। हाँ, पर वो ना स्क्रीन को कैसे दिखाना है वही नहीं आ रहा है उसमें. डू नॉट नहीं अलाउ तो बोल रहा है. नहीं तो आप एक काम कर सकते हैं, आप अपने आपके पास तो बुक है ना मैम? दृश्यते वा? दृश्यते वा? दृश्यते वा? हाँ, नहीं नहीं दिख रही है। दृश्यते वा? नहीं मैम, आप जैसे कैमरा ऑन किए ना वैसे आप बैक कैमरा करके आप बुक दिखा सकते हो। वो स्क्रीन में उल्टी दिखती है मैम, वैसे दिखाने पर उल्टी दिखती है ना। ओके ऐसा है क्या? हाँ, रिफ्लेक्ट अलग आता है उसका। ओके अब मैम बता दीजिए, हमारे पास तो है किताब, वैसे पढ़ लेंगे। और किसी के पास नहीं है तो हाँ, उनको प्रॉब्लम जाएगा थोड़ा। वो एग्री है तो फिर कर सकते हैं। तो उनके लिए ग्रुप में डाल सकते हैं आप। हाँ हाँ, राइट। काम कीजिए, आप स्क्रीन को देखिए, मुझे मत देखिए. मैं ऐसे हाँ दिखाऊंगी मैं तो वही दिखेगी बोल रही हूँ। नहीं है क्या? नहीं दिखेगा मैम मैम। ऐसा, मैम आपको बैक कैमरा करेंगे ना तो दिखेगा। हाँ, ऐसा उल्टा दिखता है वो। आप फोटो निकाल के ग्रुप पे डाल सकते हैं तो साइड में वो आ रहा था, ये ऐप भी खुलता है और आप भी दिखते हो, तो दोनों दोनों साथ में कर सकते हैं। हरि ओम, मधुकर महोदय अस्ति वा वर्गे? हाँ, होत नास्ति नाही का महोदय. वेद? वेद, ओम वेद. अहं प्रयासं पूर्णं करोमि, परन्तु सर्वर डाउन अस्ति, न जानामि, होत नाही का बरं तर. ट्राय पुष्कळ करतोय. तो मैंने बोला इसीलिए आपका आज सर्वर डाउन है। आपका नेटवर्क इश्यू है आज। वैसे आवाज कटती हुई आ आली, रही है। दिसली का स्क्रीन आली? नाही आली. रिकॉर्डिंग दिसते आम्हाला, पण स्क्रीन हं? शेअरिंगचे जे पार्ट आहे ते नाही दिसत. हमें दिख रहे लोग। रिकॉर्डिंग दिसते आम्हाला. इसमें से नहीं हो रहा है, कह रही है अलाउ टू नॉट डिस्टर्ब परमिशन मिल रही है. तसाच अर्थ सांगा ना मॅडम. सांगू का मी? ते हो पुस्तक आहेच आहे. सांगा. सांगते, नाही तर मग उद्या आपण परत एकदा बघू आणि स्क्रीन शेअर करून आपण परत एकदा स्टोरी घेऊ. होतंय का? हम्म. मी काय म्हणते, मी आज तुम्हाला अशीच कथा सांगते, तुम्ही ऐका. हो चला अपन परत एकदा प्रयत्न करूं. कल फिर से प्रयास करते हैं, अगर होता है तो कल एक बार उसको रिपीट कर लेंगे थोड़ी सी. चलेगा मैम. ठीक है, क्योंकि अभी भी समय जा रहा है, कोई मतलब नहीं बन पाएगा, हाँ है ना? वही पक्का. हाँ, तो अभी मैं ऐसे बताती हूँ आपको, जितनी समझती है उतनी. अदरवाइज कल हम उसको थोड़ा सा और देखेंगे स्क्रीन शेयरिंग का करके, और फिर वो दोबारा से एक्सप्लेन करेंगे. ये कोई बात। हाँ,
कसं दिसते तुझी, पण ते काही होत नाहीये. स्क्रीन अभी विजिबल हो रही है बराबर, लेकिन बस वो पीडीएफ ओपन नहीं हो रहा. आ गया आ गया आ गया. आ आले गए. बेटा. आता ज्यांच्या जवळ नाहीये एक फक्त काम करा ना, स्क्रीनशॉट घेऊन टाका. ज्यांच्या जवळ पुस्तक नाहीये ते फक्त एक स्क्रीनशॉट घेऊन स्वतः जवळ ठेव. असं काहीतरी करा. चला हर्षल चला भगिनी आता सुरू करूया. एकदम ठीक आहे. चलो आता स्क्रीन आलेली आहे. स्क्रीन दिसते सगळ्यांना आता. हो मॅम दिसत आहे. हा चला लक्ष देऊया. तर एकदा रात्रौ सह चिंतितवान सह ब्राह्मणः चिंतितवान. एक बार उस रात में वो ब्राह्मण सोचने लगा. एक वेळा तो ब्राह्मण रात्रीला विचार करायला लागला. यदि देशे दुर्भिक्षः भवेत. यदि म्हणजे जर, देशे देशामध्ये, वेद स्क्रीन गेली बेटा. देशे म्हणजे देशामध्ये, दुर्भिक्षः भवेत. दुर्भिक्ष माने दुष्काळ. मराठीमध्ये आपण दुर्भिक्ष म्हणजे दुष्काळ असं म्हणतो. जर देशामध्ये दुष्काळ झाला तर मग एतस्य शतरूप्यकाणां मूल्यं भवेत. एतस्य घटस्य पिष्टघटस्य, हे जे पिठाचा हा जो घडा आहे याचे 100 रुपये मूल्य होईल. कधी? जर देशामध्ये दुष्काळ झाला तर एतस्य घटस्य, ह्याच घड्याचे 100 रुपये मूल्य होईल, किंमत होईल. एक बार रात में वो ब्राह्मण सोचने लगा, अगर देश में दुष्काळ, दुर्भिक्ष, दुष्काळ को क्या बोलते हैं आप हिंदी में? अकाल अगर पड़ता है तो यही इसी घड़े का 100 रुपये मूल्य हो जाएगा. ओके. हाँ. तदा अहम एतत् विक्रीय, तेव्हा अहम म्हणजे मी, एतत् विक्रीय हे विकून, तेन धनेन त्या पैशाने, अजद्वयम क्रेष्यामी 2 बोकड विकत घेणार. बोकड, अज माने बकरा, उसी को हम बोकड बोलते हैं मराठी में. द्वयम माने 2. तर तदा तेव्हा मी हे विकून म्हणजे हे पिष्टघट विकून, तेन धनेन त्या पैशाने 2 बोकड विकत घेणार. तब मैं, तदा माने तब, अहम माने मैं, तब मैं एतद घटम विक्रीय, इस घड़े को बेचकर, तेन धनेन उन पैसों से अजद्वयम क्रेष्यामी 2 बकरे खरीदूंगा. कालांतरे तेन अजसमूहः एव भविष्यति. कालांतरे काही काळानंतर, तेन त्यांच्याद्वारे, अजसमूहः एव भविष्यति बोकडांचा समूहच होणार. कुछ समय बाद उनके द्वारा बकरों का मेरे पास एक समूह हो जाएगा. भविष्यति हो जाएगा. अनंतरम त्यानंतर, अजसमूहम विक्रीय त्या बोकडांच्या समूहाला विकून, धेनुः क्रेष्यामी. धेनुः हे धेनु शब्दाचं द्वितीय बहुवचन रूप आहे. तर याचा अर्थ खूप साऱ्या गायी विकत घेणार. धेनु म्हणजे गाय आणि धेनु हे द्वितीय विभक्ती बहुवचन रूप आहे. तर गायींना विकत घेणार. स्क्रीन गेली बेटा. कालांतरे तेन अजसमूहः एव भविष्यति. ये हो गया था. कुछ समय बाद उनका अजसमूह हो जाएगा. अनंतरम उसके बाद अजसमूहम विक्रीय, अजसमूह को बेचकर गायों को खरीदूंगा. गायों को खरीदूंगा.
त्यानंतर बकऱ्यांचा समूह विकून काही विकत घेईल. का माइक जो है वो अनम्यूट हो गया है, कृपा करके उसको म्यूट कीजिए. ज्याचा माइक अनम्यूट झालाय त्यांनी म्यूट करा. काही विचारायचं असेल तरच अनम्यूट करून विचारा. आता माइक अनम्यूट झालेला आहे. हरिओम स्क्रीन दिसतंय का? दिसतंय हो दिसतंय. दिसते. चांगलं. मॅडम सगळा आवाज अटकत येत आहे. सगळे माईक चालू आहेत बहुतेक. सगळ्यांनी कृपा करून आपला माइक अनम्यूट करावा. अनम्यूट म्हणते, म्यूट करावा. आणि जर काही प्रश्न विचारायचा असेल तरच तो अनम्यूट करून विचारा, अन्यथा आपला माइक म्यूट करून ठेवा. ठीक आहे. अनंतरम अज समूहम विक्रिय धेनुः क्रेष्यामि. उसके बाद अज समूह माने बकरों के समूह को बेचकर गायों को खरीदूंगा. माने गायों को, बहुत सारी गायों को खरीदूंगा. अनंतरम ताहा विक्रिय महिषीः. त्यानंतर त्यांना विकून म्हशी घेणार. उसके बाद उन गायों को बेचकर भैंसे खरीदूंगा. ताहा विक्रिय अश्वांच क्रेष्यामि. त्या म्हशींना विकून घोडे घेणार. उन भैंसों को बेचकर घोड़े खरीदूंगा. तान अपि विक्रिय यथेष्टम धनम संपादयिष्यामि. तान अपि विक्रिय माने उन अश्वों को भी बेचकर, त्या घोड्यांनाही विकून, यथेष्टम धनम, यथा इष्टम धनम, जितना धन चाहिए उतना, जितनी इच्छा है उतना धन. यथेष्टम यथा अधिक, इष्टम जितनी इच्छा है, धनम संपादयिष्यामि जितने धन की इच्छा है उतना धन संपादन करूंगा, प्राप्त करूंगा, इकट्ठा करूंगा. त्या घोड्यांनाही विकून जितकी इच्छा असेल तितकं धन मी प्राप्त करणार, गोळा करणार. संपादन करणार म्हणजे गोळा करणार. बृहत गृहम निर्मापयिष्यामि. मोठं घर निर्माण करणार. बहुत बड़ा घर बनाऊंगा, निर्माण करूंगा. तदा कश्चित ब्राह्मणः आगत्य. तदा तेव्हा कश्चित ब्राह्मणः कोणीतरी ब्राह्मण आगत्य येऊन रूपवतीं स्वकन्यां मह्यं दास्यति. सुंदर अशी स्वतःची कन्या मह्यं दास्यति मला देईल. अब कोई ब्राह्मण आगत्य, आ प्लस गमगच्छ धातु का रूप है, ल्य प्रत्यय ल्यबंतव्य. आगत्य येऊन, आकर, तब कोई ब्राह्मण आकर रूपवती माने सुंदर ऐसी, स्वकन्याम खुद की कन्या को, मह्यम दास्यति मुझे देगा. अनंतरम मम पुत्रः जनिष्यते. त्यानंतर, अनंतरम म्हणजे त्यानंतर, मम पुत्रः जनिष्यते माझा पुत्र जन्माला येईल. माझा पुत्र जन्माला येईल. देव शर्मा, हाँ, अनंतरम मम पुत्र जनिष्यते, उसके बाद मेरा पुत्र जन्म लेगा. देव शर्मा इति तस्य नामकरणम करिष्यामि. देव शर्मा त्याचं नाव करणार मी, नाव ठेवणार. देव शर्मा ऐसा उसका नाम रखूंगा मैं. अब करिष्यामि का मतलब तो करूंगा होता है, पर यहाँ पर हमें अर्थ स्थिति के अनुसार, परिस्थिति के अनुसार हमें अर्थ समझना पड़ेगा. तो देव शर्मा इति तस्य नामकरणम करिष्यामि माने देव शर्मा ऐसा उसका मैं नाम करूंगा या नाम रखूंगा. यदा सह जानुभ्याम चलितुम समर्थः भविष्यति. यदा जेव्हा, तदा तेव्हा, यदा जेव्हा, सह, सह कह, सह देव शर्मा पुत्रः,
सह देवशर्मा नाम मम पुत्रः जानुभ्यां चलितुं समर्थः भविष्यति. जेव्हा देवशर्मा म्हणजे त्याचा पुत्र जानुभ्याम चलितुम समर्थ भविष्यती आपल्या टोंगळ्यावर चालण्यासाठी, चलितुम म्हणजे चलधातू तुमून प्रत्यय आहे इथे, तुमंतव्य. तर जेव्हा तो देवशर्मा आपल्या टोंगळ्यांवर चालण्यासाठी समर्थ होईल, अहम तेव्हा मी अश्वशालायाम, जे घोड्याच्या जो तबेला असतो त्याला अश्वशाला म्हणतात, जिथे घोडे राहतात तेव्हा ठेवले जातात. तर अश्वशालायाम त्या घोड्यांच्या तबेल्यामध्ये पुस्तक वाचणार. आता बघा, ऍक्च्युली तो जेव्हा देवशर्मा टोंगळ्यांवर चालणार तेव्हा हा अश्वशाळेत जाऊन पुस्तक वाचणार, असा याचा अर्थ घ्यायचा नाहीये. तर म्हणजे हा अश्वशाळेत बसून पुस्तक वाचत असताना आणि देवशर्मा हा टोंगळ्यांवर चालण्यास समर्थ आहे, आणि अशी कंडिशन असताना जेव्हा तो ब्राह्मण जो आहे, दरिद्र ब्राह्मण जो हा इतका सगळा विचार करतो आहे, तो अश्वशाळेत जेव्हा पुस्तक वाचत असेल तेव्हाच तो सांगतोय की जेव्हा माझा मुलगा यदा सह देवशर्मा, जेव्हा हा देवशर्मा जानुभ्याम चलितुम समर्थ, टोंगळ्यांवर चालण्यासाठी समर्थ होईल, भविष्यती म्हणजे होईल, तदा अहम तेव्हा मी अश्वशालायाम पुस्तकम पठिष्यामी, तेव्हा मी कुठे अश्वशाळेमध्ये घोड्यांच्या तबेल्यामध्ये पुस्तक वाचत असणार. तदा तेव्हा अशा पद्धतीने घ्यायचा है. तो यदा जब सह देवशर्मा, वो जो देवशर्मा है मेरा पुत्र, जानुभ्याम चलितुम समर्थ, अपने घुटनों पर चलने में समर्थ हो जाएगा, भविष्यति माने हो जाएगा, तदा अहम तब मैं अश्वशाला में पुस्तक पढ़ता रहूंगा, है ना. देवशर्मा तेव्हा देवशर्मा जानुभ्याम चलन, टोंगळ्यांवर चालत चालत, चलन इथे शत्रू प्रत्यय आहे, चल धातू. तर देवशर्मा आपल्या टोंगळ्यांवर चालत चालत मम समीपम आगंतुम उद्युक्तः भविष्यति, माझ्या जवळ, मम समीपम, समीपम म्हणजे जवळ, मम समीपम माझ्या जवळ, आगंतुम येण्यासाठी, उद्युक्तः भविष्यति, उद्युक्तः, उद्युक्त म्हणजे काय, तर उद्युक्त म्हणजे प्रेरित होईल तो माझ्याकडे येण्यासाठी, त्याला इंग्लिश मध्ये आपण म्हणतो इगर टू डू समथिंग, असा म्हणजे कुठलीही कार्य करण्याची तीव्र इच्छा. आता त्याला तो माझ्याकडे येण्यासाठी पूर्ण इच्छुक असेल ना, तर म्हणतोय की तदा देवशर्मा तेव्हा हा देवशर्मा जानुभ्याम चलन, टोंगळ्यांवर चालत चालत, मम समीपम आगंतुम माझ्या जवळ येण्यासाठी, उद्युक्त भविष्यती येण्यासाठी त्याची पूर्ण इच्छा असेल, तदा तब देवशर्मा अपनी घुटनों पर चलते चलते मम समीपम आगंतुम मेरे पास आने के लिए, उद्युक्त भविष्यति उद्युक्त हो जाएगा, प्रेरित हो जाएगा, आने की पूरी इच्छा रहेगी उसकी मेरी तरफ आने की. तदा तम बालम ग्रहीतुम, तदा तेव्हा तम बालम ग्रहीतुम त्या मुलाला घेण्यासाठी, तस्य मातरम आज्ञापयिष्यामी त्याच्या आईला आज्ञा देणार, उस बच्चे को उठाने के लिए या ले जाने के लिए, तस्य मातरम आज्ञापयिष्यामी उसकी माता को मैं आज्ञा करूंगा, तदा सा मम वचनम न श्रोष्यति, जेव्हा सा माता, ती माता, मम वचनम न श्रोष्यति माझे नाही, जेव्हा ती माता माझे वचन ऐकणार नाही, माझी आज्ञा ऐकणार नाही, तदा तेव्हा अहम कोपेन मी रागाने, पाद प्रहारेण आपल्या पायांचा प्रहार करून, पायांच्या प्रहाराद्वारे, ताम दंडयिष्यामी तिला दंड देणार, शिक्षा देणार.
तम बालम ग्रहीतुम, तब उस बालक को लेने के लिए उसकी माता को मैं आज्ञा पयिष्यामि, आज्ञा करूंगा। यदा सा मम वचनम न श्रोष्यति, जब वो मेरे वचनों को नहीं सुनेगी, तदा तब अहम कोपेन पाद प्रहारेण, तब मैं कोप से, क्रोध से पाद प्रहार करके, अपने पैरों के द्वारा प्रहार करके, ताम दंडयिष्यामि, उसको मैं दंड दूंगा, उसको शिक्षा दूंगा, पनिश करूंगा। एवं चिंतयन, असा विचार करत करत सह पाद प्रहारम कृतवान एव, सह दरिद्रः ब्राह्मणः। इतना असा विचार करत करत तो ब्राह्मण, तो गरीब ब्राह्मण पाद प्रहारम कृतवान एव, त्याने पायाने प्रहार केलाच, कृतवान एव, केलाच, पाद प्रहार केलाच। पिष्टेन पूर्णः घटः पतितः, त्या पिठाने पूर्ण भरलेला जो घडा आहे, जो माठ आहे, तो पतितः पडला, भग्नः च, आणि भग्न झाला, तुटला, नष्ट झाला। एवं चिंतयन, ऐसा सोचते सोचते सह ब्राह्मणः, उस ब्राह्मण ने पाद प्रहार, अपने पैरों से प्रहार किया ही, कृतवान एव, क्रिया किया ही। पिष्टेन पूर्णः घटः पतितः, और आटे से भरा हुआ वह घड़ा पतितः गिर गया, भग्नः च, और नष्ट हो गया, टूट गया। इतकं समजलंय का सगळ्यांना? हाँ मैम। ठीक, हो मॅडम, कधी समज. कुठे हो, काही हो. समस्या? समजलं नाही काय नाही. मैम ये यहाँ से एक बार वापस बोला ना, तदा तम बालम ग्रहीतुम, मतलब वो उसकी मम्मी से पहले आज्ञा लेगा करके मैं वो बालक को उठाऊं क्या, ऐसा ही है क्या उसका मतलब? मतलब उसकी पत्नी से वो पूछेगा करके मैं ये बच्चे को उठाऊं क्या, ऐसा ही ना? नहीं नहीं नहीं, क्या फिर? है कि ये जब अश्वशाला में, ये जो ब्राह्मण है अश्वशाला में पढ़ते रहेगा, और इसका बच्चा अपने घुटनों पर चलते हुए इसके पास आएगा, इसके पास बराबर, आने के लिए उद्युक्त हो जाएगा कि मुझे ले लो पापा अपने पास, ऐसे हाथ करेक्ट। बढ़ाएगा आगे, है ना, छोटा बच्चा है तो वो हाथ बढ़ाएगा पापा को देख के, मुझे लो करके ऊपर। तो ये ऐसा जब उद्युक्त हो जाएगा मेरी तरफ आने के लिए, तब मैं उसकी माता को आज्ञा दूंगा कि इसको लेके जाओ यहाँ से, मुझे पढ़ना अच्छा, है। माता को आज्ञा दूंगा करके लेकर जाओ, लेकर जाओ, मैं लेता हूँ नहीं, लेकर जाओ। ओके ओके। लेता हूँ नहीं, लेकर जाओ इसको, मैंने ऐसा बोला है कि तब उस बालक को ले जाने के लिए तस्य मातरम, उसकी माता को आज्ञा पयिष्यामि, आज्ञा दूंगा, उस बालक को ले जाने के लिए उसकी माता को आज्ञा दूंगा, और अगर वो मेरा वचन नहीं सुनेगी तो मैं क्रोध से उसको पैरों के प्रहार से दंड दूंगा, हाँ, अब समझ पैरों गया का मैम। प्रहार करूंगा और उसे मैं दंड दूंगा, पनिशमेंट दूंगा, किसे? माता को। समझ गया समझ गया। अब आगे मुझे समझ गया? मुझे वो एक लाइन ही नहीं समझी थी कि आज्ञा देना मतलब वो किस चीज के लिए बोलेगा, मेरे को वो कंफ्यूज हो रहा था। अभी समझ गया मैम। समझ गया? हाँ तम हाँ, बालम गौतम, उस बालक को ले जाने के लिए ले तस्य जाने के लिए। मातरम, हाँ उसकी माता को आज्ञा पयिष्यामि, आज्ञा दूंगा। समझ में आया? हाँ हाँ मैम, ओके हाँ। थँक यू। अजून कोणाला काही समस्या आहे का इथपर्यंत? त्यांनी विचारावं. समोर तो घुटण्यावर रांगत येईल असं ना? तो आपल्या टोंगळ्यांवर रांगत येईल तेव्हा, बरोबर, टोंगळ्यांवर मुलगा रांगतो. सांगा ना, खालच्या खालच्या श्लोकाचा अर्थ सांगाय. श्लोकाचा सांगते, बाकी इथपर्यंत कळलं का? हो हो बा
चला आता तुमचा आवाज जरा म्यूट करून द्या सगळे. अनागतवतीं चिंताम् असंभाव्यां करोति यः स एव पांडुरश्चेते देवशर्म पिता यथा. आता आपण काय करू, एका एका शब्दाचा अर्थ आधी समजू. अनागतवतीं, आगतवतीं म्हणजे जी आलीच नाही, आगतवती म्हणजे आलेली, आणि अनागतवती म्हणजे जी आलीच नाही. चिंता म्हणजे चिंता किंवा संकट. ठिकाणी आपण चिंता म्हणजे विचार, चिंता असंही घेऊ शकतो. एखादी गोष्ट जी आलीच नाही. असंभाव्याम, असंभाव्य म्हणजे जे होणे एकदम असंभव आहे, जे होणे म्हणजे शक्यच नाही. इम्पॉसिबल. म्हणजे करतो, इम्पॉसिबल, बरोबर, जो पॉसिबल ही नहीं है चीज. करोती करतो, करता है. यह माने जो, मराठीमध्ये यह म्हणजे जो, जो म्हणजे जो व्यक्ती या जो इंसान हिंदी में. ठीक है. स एव, सह एव तोच. अब सह का सहचा अर्थ होतो तो, आणि जेव्हा आपण एव लावला आहे तिथे अव्ययपद, याचा अर्थ होतो तोच, वही. पांडुरः माने अर्थात पांढऱ्या रंगाचा. पांडुरः म्हणजे पांढऱ्या रंगाचा, सफेद रंग का. शेते, शेते म्हणजे झोपतो, सो जाता है, होता है. देवशर्म पिता यथा, यथा म्हणजे ज्याप्रमाणे, जिस प्रकार से. देवशर्म पिता माने देवशर्मा का पिता, जिस प्रकार से. अब ये तो, हे तर झालं शाब्दिक म्हणजे शब्दशः आपण शब्दांचा अर्थ बघितला. ठीक आहे. आता या श्लोकाचा आपण अन्वय बघूया. अन्वय म्हणजे काय असतो, तर अन्वय क्या होता है की श्लोकातीलच शब्द आपण क्रमशः त्यांचा उपयोग करतो. म्हणजे क्रमशः या श्लोकांमधील शब्दांचा जर आपण उपयोग केला तर आपल्याला अर्थ लावायला सोयीस्कर जातं, है ना. तर जेव्हा आपण या श्लोकांमधील संस्कृत शब्दांना क्रमशः लावतो, एक वाक्य बनवतो सिक्वेन्स वाईज, बरोबर एक एक शब्द लावून, तेव्हा त्या वाक्याचा संस्कृत मध्ये अर्थ व्यवस्थित आपल्याला समजत असतो. त्याला आपण अन्वय असं म्हणत असतो. ठीक आहे. तर या श्लोकाचा अन्वय आधी बघूया. अन्वय असा होईल की यह म्हणजे जो व्यक्ती, यह अनागतवतीं संभाव्यां चिंताम, यह अनागतवतीं असंभाव्यां चिंतां करोति. सह यथा देवशर्म पिता, सह यथा देवशर्म पिता तथा एव पांडुरः शेते. सह देवशर्म पिता यथा तथा पांडुरः शेते. हा या श्लोकाचा अन्वय आहे. श्लोक का अन्वय है कि यह अनागतवतीं असंभाव्यां चिंतां करोति, सह एव देवशर्म पिता यथा तथा पांडुरः शेते. तर आपण या श्लोकाचा अर्थ बघूया. तर यह म्हणजे जो व्यक्ती, अनागतवतीं जी आलेलीच नाहीये, असंभाव्यां चिंता म्हणजे जी असंभव अशी जी चिंता आहे, जी आलेलीच नाहीये, तिच्याबद्दल तो चिंता करतो. जो व्यक्ती जी आलेलीच नाहीये, असंभव आहे अशा अशी चिंता करतो, विचार करतो अशा गोष्टींचा. सह तो व्यक्ती, यथा देवशर्म पिता तो व्यक्ती ज्याप्रमाणे देवशर्माचा पिता
तथा त्याप्रमाणे पांडुरह शेते, त्याप्रमाणे तो पांढरा होऊन झोपतो. याचा आपण थोडं हा तर झाला शाब्दिक अर्थ, पण आपल्याला समजायला जरा थोडा कठीण गेला नाही का. आता आपण याला चांगल्याने व्यवस्थित बघूया की कसं समजायचं. बघा, मैम जो एक व्यक्ती बार हिंदी में भी बोलना ना प्लीज इसका मीनिंग. हाँ हाँ बता रही हूँ, ठीक है. तो जो व्यक्ति न आई हुई असंभव ऐसी चिंता के बारे में ही जो सोचता है ना, जो बिल्कुल आई ही नहीं है, जो इम्पॉसिबल है, ऐसे ही चीज के बारे में सोचता है, चिंता करता है, वो व्यक्ति जिस प्रकार से देव शर्मा का पिता उसी प्रकार से सफेद रंग का होके सो जाता है. हो गया इसका शाब्दिक अर्थ. अब इसका हम थोड़ा सा अर्थ समझते, भावार्थ समझते हैं, इसका स्पष्टीकरण समझते हैं. ठीक आहे, मराठीत सांगते की जो व्यक्ती जी गोष्ट झालीच नाही किंवा जी गोष्ट होऊच शकत नाही, जे संकट आलंच नाही, त्याच्याबद्दल जो व्यक्ती विचार करतो तो व्यक्ती या देवशर्मेच्या पित्याप्रमाणे असतो. देवशर्मा म्हणजे त्या गरीब ब्राह्मणाचा मुलगा, बरोबर. हा, तर जो व्यक्ती जे आलेलंच नाहीये अशा असंभव अशा गोष्टीचा विचार करतो, चिंतन करत राहतो, तो व्यक्ती देवशर्म्याच्या पित्याप्रमाणे पांढरा होऊन झोपतो. देवशर्म्याच्या पित्याप्रमाणे का बरं म्हटलं. ती जी गोष्ट झालीच नाही, जी गोष्ट होऊच शकत नाही, जे संकट आलेलंच नाहीये त्याचा विचार करतो आहे ना. त्या ब्राह्मणाने पण काय केलं, देवशर्म्याच्या पित्याने पण काय केलं, ज्या गोष्टी होऊच शकत नाही, जे संकट आलेलंच नाही, त्या गोष्टींचा खूप विचार केला आतापर्यंत है ना. आणि मग शेवटी काय झालं, तो घडा त्याच्या पायाच्या प्रहाराने फुटला आणि सगळं पीठ इकडे तिकडे सांडलं आणि त्याच्यामुळे तो पांढरा झाला. पांढरा झाला म्हणजे काय झाला, पिठाने तर तो असा पांढरा झाला. खऱ्या अर्थात पांढरा झाला याचा अर्थ असा आहे की त्याची तिथे फजिती झाली. कोणाची, त्या ब्राह्मणाची. नुसता विचार करूनच सगळं करतो, ज्या गोष्टीची विचार करायची गरजच नाही, जे अजून आलेलंच नाही संकट है ना, त्याचा जो विचार करतो तो देवशर्म्याच्या पित्याप्रमाणेच पांढरा होऊन झोपतो, म्हणजे त्याची तशीच फजिती होते. अरे पण जेवण जो घ्यायचं ना, व्यक्ती सांगितलं ना मी. कृपा करून म्यूट करता का आवाज. जो व्यक्ति न आई हुई असंभव ऐसी चिंता के बारे में सोचते रहता है, कार्य तो नहीं कर रहा है, बस सोच रहा है, वो व्यक्ति देव शर्मा के पिता की भांति सफेद होकर सो जाता है. माने क्या, सफेद होकर रह जाता है, माने क्या होता है, उसकी उस तरह से फजीती हो जाती है, वो ठग जाता है ना. होता है व्यवहार में सत्यता बड़ी महत्वपूर्ण चीज है ना. जो व्यक्ति बस सोच में ही डूबा है, सत्य परिस्थिति की जिसको बिल्कुल भनक ही नहीं है, उस व्यक्ति की ऐसी ही फजीती होती है. जैसे ये जो ब्राह्मण था इस कथा में, गरीब ब्राह्मण, ये बस सोच में ही डूब गया है ना. सोच में उसने पूरा महल बना लिया है ना. क्या क्या किया उसने, उस घड़े को 100 रुपए में बेचूंगा, फिर उससे 2 बकरे खरीदूंगा, बकरों से मैं गायों को खरीदूंगा, उनसे भैंसे खरीदूंगा, घोड़े खरीदूंगा है ना, फिर बहुत धन प्राप्त करूंगा, बड़ा भवन निर्माण करूंगा है ना. ये पूरी क्या है, उसकी सोच है. सच में ऐसा हुआ है क्या, नहीं. तो सोचने से कुछ नहीं होता है, करने से होता है. और जो इंसान बस सोचते रह जाता है, सोच में ही पूरा भवन तैयार कर लेता है ना, तो लास्ट में क्या होता है, उसका भवन गिर ही जाता है ना. सच में जब वो आंखें खोलेगा कुछ होने के बाद में,
तो उसको कुछ नहीं दिखेगा, पूरा एम्प्टी दिखेगा, कुछ पूरा रिक्त दिखेगा, उसको कुछ नहीं दिखेगा, क्योंकि उसने कुछ निर्माण किया ही नहीं। सब कुछ उसने अपने दिमाग में निर्माण किया, अपने विचारों में निर्माण किया, है ना। सत्यता से उसने अपना संबंध ही नहीं रखा। सांगते की जो व्यक्ती जी गोष्ट येऊ शकत नाही, जी गोष्ट संभव नाही, अशाच गोष्टीचा जो व्यक्ती विचार करत राहतो, सारखं नुसता विचार करतो, कार्य करत नाही, कृती नाहीये, अशा व्यक्तीची देवशर्म्याच्या पित्याप्रमाणे फजिती होते. तो देवशर्म्याच्या पित्याप्रमाणे पांढरा होऊन झोपतो. म्हणजे काय होतं, त्याची फजिती होते, त्याचं स्वप्न शेवटी तुटतं. त्याला सत्य परिस्थितीची जाणीव तेव्हा होते जेव्हा त्याचं स्वप्न तुटतं काही कारणास्तव, आणि मग त्याला कळते, अरे आपण तर फक्त विचारच करत राहिलो, हे तर काही घडलंच नाही, हो ना. विचारांमध्ये भवन बांधू नका. काय आहे, तुटतं ते भवन, लवकरच नष्ट होतं, हो ना. याला मराठीत पांढरा फट्ट पडणे म्हणतात. काय म्हटलं? मराठीत पांढरा फट्ट पडणे, घाबरून आणि असं. ने बरोबर. ओवर कॉन्फिडेंस भी बोल सकते हैं. हो, पण ओव्हर कॉन्फिडन्स कशात होता त्याला? तो फक्त विचारांमध्ये मग्न होता. हाँ, मनातले मांडे म्हणतात त्याला. हाँ, अपनी मनगढ़ंत कहानियां बनाना. उसने कहानी भी नहीं बनाई है, उसने मनगढ़ंत मतलब कहानी कहाँ बनाई, वो तो बस सोच में रह गया, सोच रहा था, ना, मनगढ़ंत कहानी सोच नहीं बनाई, वो सोच ओके. रहा था। और सोच में उसने बहुत सारा ऐसा कुछ सोच लिया, तो वो उसमें इतना डूब गया कि उसको सत्य परिस्थिति का ध्यान ध्यान ही ही नहीं नहीं रहा. रहा, ध्यान नहीं रहा। वो उसने विचारों में, ख्यालों में इतना खो गया, और ख्यालों में उसने इतना बड़ा बड़ा कुछ कार्य कर लिया कि उसको सत्यता का कुछ ध्यान नहीं। और ऐसी परिस्थिति में क्या हो गया, वो उसमें डूबा रहा। जब एकदम से उसने ही पहले विचार किया, वो घड़ा जब फूटा, उसके चेहरे पे गिरा, उसके शरीर पे गिरा, उसकी नींद खुली, तब उसको पता चला कि अरे मैं तो बस सपना ही देख रहा था यार, मैं तो बस सोच ही रहा था। ते कल्पना विहार, कल्पना विहार. अगदी अगदी योग्य शब्द तुम्ही उपयोगात आणले सर. कल्पना विहार, बरोबर आहे. कल्पनेच्या विश्वामध्ये जो विहार करत राहतो, त्याला सत्य परिस्थितीचं ध्यान राहत. आणि मग काय होतं, शेवटी कल्पनेच्या जगातून जेव्हा तो बाहेर येतो, तेव्हा त्याला कळतं की आपण, कृपया माईक अनम्यूट करा बरं, कोणाचा माईक, सॉरी, म्यूट करा बरं. बऱ्याच जणांचे माईक कदाचित म्यूट झाले, कृपा करून माईक म्यूट करा, आणि ज्याला बोलायचं तोच अनम्यूट करून बोला. कोणाला काही विचारायचं आहे का? सगळ्यांना कथा समजली आहे? सभी को कथा समझी है क्या? संस्कृत मध्ये एक श्लोक आहे, उद्यमेन हि सिद्ध्यन्ति कार्याणि न मनोरथैः, नहीं सुप्तस्य सिंहस्य प्रविशन्ति मुखे मृगाः. यानी उद्योग से ही कोई कार्य सिद्ध हो सकते, कार्य करने से कार्य होंगे, सोचने से नहीं होंगे, है ना. तो विचार केल्याने कार्य होत नाही. माझा माईक सुरू आहे बरं. कथा झालेली आहे. कोणाला समस्या असेल त्यांनीच आपला माईक अनम्यूट करून मला विचारावा. आहे का कोणाला काही समस्या? त्याने आपला माईक अनम्यूट करून विचारावा. महोदया, नवमी कक्षायां पुस्तके मनोराज्यस्य फलम् इति इदानीं पाठ अस्ति. तर्हि इदानीं कथा एव तावद् समान अस्ति वा?
मनोराज्यस्य फलम् अधिक इति कथा। सा कथां तु न पठितवती। भवान् दर्शयतु, अहं पूर्वं पठित्वा अनन्तरं मनोराज्यस्य फलं। हा, समानं भवितुमर्हति। करः तु समानः, समानविचारेण एव लिखितं स्यात्। अस्तु, हि सर्वे अधुना शान्तिमन्त्रेण समापयामः। सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। तो पुनर्मिलामः। पुनर्मिलामः।